नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. पालकची भाजी म्हणलं की सगळे नाही म्हणतात. अशावेळी जर अशा वेगळ्या पद्धतीनं जर भाजी केली तर कोणाला कळणार पण नाही, मात्र सगळे मागून खातील, पोट भरेल पण मन भरणार नाही, अशी वेगळ्या पद्धतीने केलेली ही पालक बटाट्याची भाजी. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला बघा मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले, त्यावरची सालं काढून ते पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून बटाटे लाल पडणार नाहीत. आता त्यानंतर सुरीनं आता आपण ह्याच्या गोल गोल थोड्या जाडसर ह्याच्या चकत्या किंवा गोल आकारात मध्ये कट करून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण बटाट्याच्या भजीला वगैरे कट करतो ना, तर अगदी त्या पद्धतीने आपण ते कट करून घेणार आहोत. आता जेव्हा ह्या कट करतो तेव्हा जर फार पातळ असेल तर जेव्हा बटाटा शिजतो तेव्हा तो पूर्ण गिर्र होतो. त्यामुळे फार जाड नाही, फार पातळ नाही, तर अशा मध्यम ह्याच्यामध्ये आपण हा पूर्ण कट करून घेतला. संपूर्ण बटाटा बघा माझा कट करून तयार झाला आणि तो पाण्यामध्ये ठेवला जेणेकरून तो लाल पडणार नाही. आता लगेचच पुढची कृती करूयात. तर बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे एका कॉटनच्या कपड्यावरती हे सगळे जे काप आहे थोडे सुकत घालायचे, म्हणजे ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि त्यामुळे पटकन बटाटा शिजतो पण. साधारणपणे बघा एक 3 ते 4 मिनिटं यातलं पाणी जे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. आता हे बटाटे बघा पूर्ण असे कोरडे पण झालेले आहेत. आता एक गॅसवरती एक पॅन ठेवलं आणि पॅनमध्ये आता आपण 4 ते 5 मोठे चमचे इतकं तेल घातलं. सुरुवातीला आपण तेल जास्त वापरतो, पण नंतर आपण तेल घातलं कमी करणार आहोत. त्यामध्ये संपूर्ण बटाटे घालायचे, गॅस मध्यम ठेवायचा आणि बटाटा छानपैकी वरून छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही हवं तर याच्यापेक्षा जास्त पण तेल घालून छान असे फ्राय करून घेऊ शकता, पण मी थोड्या कमी तेलामध्ये करते. आता ही जी भाजी आहे ते मी 3 ते 4 लोकांसाठी बनवते, त्यामुळं मी इतके बटाटे वापरले. तुम्हाला जास्त काय तुम्ही थोडे जास्त पण बटाटे घेऊ शकता. आता साधारणपणे एक 3 ते 4 मिनिटं झाली. बटाट्यावरती बघा एक छान अशी लेअर पण तयार झाली आणि बटाटे बऱ्यापैकी साधारणपणे 70 ते 80% छानपैकी शिजलेले आहेत. तेल नितळून आता हे बटाटे काढून घ्यायचे आणि आता ह्या पॅनमध्ये बघा भरपूर तेल शिल्लक आहे, तर ह्यातलं संपूर्ण तेल कमी केलं आणि फक्त 1 चमचा तेल मी ठेवलं. त्यामध्ये 2 काळी मिरी घातले, एक मध्यम आकाराचा कांदा मी गोल आकारामध्ये कट करून घेतला तर तो घातला. तुम्ही तो उभ्या आकारामध्ये पण कट करून तो घेऊ शकता. त्यानंतर ह्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच मी आल्याचे काप घातलेले आहेत. त्यानंतर एक हिरवी मिरची आपण बारीक तोडून घेऊयात. आता हे सगळं तेलावरती चांगलं असं परतवून घेणार आहोत जेणेकरून कांदा आलं लसूणचा कच्चेपणा निघून जाईल. आता इथं बघा मी एक जुडी पालक घेतला, त्यातला निम्मा पालक घेतला आणि त्यातला फक्त पालकाची पानं घेतलेली आहेत. देठाचा भाग जो तो मी काढून घेतलेला आहे आणि फक्त पानाचा भाग घेतला. आता कांदा आलं लसूण हे सगळं बघा चांगलं परतलं की त्यामध्ये हा जो पालक आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालायचा. हा सगळा मिक्स करून घ्यायचा. आता सुरुवातीला पालक थोडा जास्त वाटतो, पण हा सगळा चांगला तेलामध्ये मिक्स केला की पूर्ण कमी होतो. ओळखतही नाही की पालक आपण केवढा घेतला होता तो. पालकाचे खूप चांगले फायदे असतात, पण बऱ्याच जणांना पालक नकोसच वाटतो. पण कितीतरी काही वेगळं करून सांगितलं तरी पण ते ऐकायला तयार नसतात. अशा विनाशी मस्त जुगाडू भाजी करून द्यायची, त्यांना कळणार पण नाही, मात्र ते अगदी आवडीनं मागून खातील अशी भाजी आहे. आता पालक बघा पूर्ण कमी झाला. त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकी ताजी हिरवी कोथिंबीर घेतली आहे. तर कोथिंबीर मी देठासकट घेतलेली आहे. कोथिंबीर पण आता भरपूर वाट्यामध्ये येते आणि त्यामुळं तिचा जो सुगंध तो खूप छान लागतो. थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून हे पटकन सगळं शिजतं. साधारणपणे एक 4 ते 5 मिनिटे बघा हे सगळं चांगलं शिजलं गेले. आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे संपूर्ण मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत मगाशी जे फ्राय केलेले बटाटे होते ते पण बघा चांगले असे मऊ झालेले आहेत, अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. कारण गरम गरम काढले तरी आतल्या वाफेमुळे ते परफेक्ट असे शिजतात. आता हे साईडला ठेवूयात. तोपर्यंत आता आपण जे पालक कोथिंबीर कांदा हे गार झालं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि सगळं चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं. ह्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, कारण पालक आणि कांद्यामुळे बऱ्यापैकी मॉइश्चर असतं. छान अशी हिरवीगार अशी आपली पेस्ट किंवा वाटण जे आहे ते तयार झालं. आता लगेचच पुढची कृती करू. आता पुन्हा मी त्याच पॅनमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा इतकं तेल घातलं. तुम्ही आता ह्या रेसिपीला तेल किंवा इथं मग तुपाचा पण वापर करू शकता. यामध्ये खडे मसाल्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 ते 3 काळे मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घातला आहे. हे तेलावरती सगळं बघा मी चांगलं असं परतवून घेतलं आणि ते सगळं परतल्यानंतर आपण जी काही हिरवं वाटण किंवा हिरवी पेस्ट करून घेतली होती ते संपूर्ण घालायची. पालकामुळं काय होतं, मस्त असा छान असा हिरवागार रंग येतो. आता आपण मगाशी पण सगळी ग्रेव्ही भाजून घेतली होती, पण पुन्हा आपण ह्या तेलावरती 1 ते 2 मिनिटासाठी आपण भाजून घेतोय. हे सगळं बघा चांगलं भाजलं. थोडंसं मिश्रण कोरडं वाटे म्हणून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं जेणेकरून कोणत्याही प्रकारचं वाटण वाया जाणार नाही. हे सगळं चांगलं मिक्स केलं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाट बघायची. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, छानपैकी तेल सुटतं आणि ग्रेव्हीचा जो काही कच्चेपणा तो पूर्णपणे निघून जातो. छानपैकी बघा तेल पण सुटलेलं आहे आणि रंग पण बघा अगदी मस्त आलेला आहे. आता ही ग्रेव्ही अशीच ठेवूयात. तोपर्यंत आता ह्यामध्ये आपण दही वापरणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी अर्धी वाटी इतकं दही घेतलं होतं. दही फार आंबट नसावं, त्यामध्ये आता हे दही सगळं
सगळं चांगलं फेटून घ्यायचं. जेव्हा जेव्हा कोणत्याही रेसिपीमध्ये आपण दही वापरतो तेव्हा ते चांगलं फेटायचं. त्यामुळं काय होतं, त्यातल्या ज्या काही लम्स असतात त्या निघून जातात आणि त्यामुळे डायरेक्ट दही जे अजिबात फाटत नाही. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. सगळं दही अगदी छान असं एकसारखं तयार झालं आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले घालूयात. त्यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावडर घातली, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि 1 चमचा तुम्ही बघा धने पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यामध्ये कोणतेही वेगळ्या प्रकारचे मसाले जात नाहीत. आपण जे नेहमी घरी वापरतो तेच आपण मसाले वापरले. हे फक्त सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. दह्यामध्ये मसाले वापरले की दही अजिबात फाटत नाही. हे सगळं चांगलं असं मिक्स करून ठेवलं. तोपर्यंत जी पालकाची ग्रेव्ही होती ती पण बघा सगळी चांगली परतली गेली. त्यामध्ये आता आपण दह्याचं मिश्रण घालतोय. दह्याचं मिश्रण घालतेवेळी गॅस बारीक ठेवायचा आणि पटापट हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळं दही जर ह्या ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि छान अशी उकळी काढून घ्यायची. ग्रेव्हीला रंग बघा फार मस्त आलेला आहे आणि सुवास पण अगदी अप्रतिम येतो. छान अशी ग्रेव्ही आपली तयार झाली. जर तुम्हाला वाटलं की ह्या स्टेजला थोडीशी घट्टसर अशी ग्रेव्ही आहे तर तुम्ही थोडंसं गरम पाणी पण याच्यामध्ये ॲड करू शकता. लक्षात ठेवा, पाणी ॲड करताना मात्र नेहमी गरम पाण्याचा वापर करा. आता छान असा रिचनेसपणा यावा म्हणून याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे इतकी ताजी मलाई किंवा ताजी साय दुधावरची घालते. तुम्ही तर अमूलची फ्रेश क्रीम पण वापरू शकता. यामुळं काय होतं, ग्रेव्हीला छान असा रिचनेसपणा येतो. खाताना भाजी खूप मस्त लागते. अगदी असं वाटतं की आपण रेस्टॉरंट किंवा धाब्यावरूनच ही भाजी ऑर्डर केली की काय. हे सगळं चांगलं मिक्स केलं. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला टेक्स्चर काय सुंदर आलेलं आहे. 1 भाकरी 1 चपाती खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील याची मला 100% खात्री आहे. कारण मी जेव्हा ही भाजी केली होती तेव्हा आमच्या घरी ना सगळ्यांना इतकी भाजी आवडली की सगळ्यांनी पुन्हा पुन्हा ती मागून खाल्ली होती. आता ह्यामध्ये जे बटाटे आपण फ्राय करून घेतले होते ते घालायचे. आता बटाटे ऑलरेडी शिजवून घेतले आहेत. ग्रेव्ही पूर्णपणे तयार करून झालेली आहे. वरून फक्त थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बटाटे अशा पद्धतीने फ्राय केल्यामुळे त्या ग्रेव्हीमध्ये गेल्यानंतर अजिबात मॅश होत नाहीत किंवा तुटत नाही. त्याचा आकार आहे असा राहतो आणि त्यामुळं काय होतं, चव खूप छान लागते. कधीतरी पाहुणे येणार असतील आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं आहे, तेच पनीर मसाला किंवा काहीतरी पनीरच्या भाज्या नको असतील आणि छान चविष्ट टेम्पटिंग हवं असेल तर तुम्ही नक्की ही आलू पालकची रेसिपी करू शकता. खूप मस्त लागते. छानपैकी एक उकळी काढून घेतली. छान अशी उकळी आलेली आहे. भाजी दिसतानाच बघा किती मस्त दिसते. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. इतकी मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी चपाती, रोटी, नान, फुलका, अगदी भाकरी किंवा भातासोबतही करू शकता. आज मी ही भाजी ना भातासोबत केली होती जेणेकरून ती खायला थोडी मस्त लागेल म्हणून मी थोडीशी पातळ ठेवली. आता वरून फक्त ना भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही आलू पालक मसाल्याची रेसिपी लगेचच सर्व करायची. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा छान सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.